हिंगोली बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी झाल्यानं सीसीआयनं कापूस नोंदणीसाठी 15 मार्च शेवटची तारीख जाहीर केली आहे आणि मागच्या 2-2.5 महिन्यांपासून बाजारपेठेमध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे। आज समितीचा शेवटचा टप्पा असून कापूस खरेदी सुरूच आहे। राज्यामधील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची सुद्धा आवक वाढलेली आहे। मात्र मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त असल्याने दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सध्या कांद्याचे दर सरासरी 8 ते 10 रुपये प्रति किलोने घसरलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। वाशिम बाजार समितीमध्ये तब्बल 1200 क्विंटल चियाची आवक झाली आहे। चियाची आवक वाढल्याचं पाहायला मिळते आणि यासह दरामध्ये सुद्धा काहीशी वाढ झाल्याचं दिसतंय। सध्या बाजारामध्ये चियाला 12,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय। नंदुरबार बाजार समितीमध्ये हरभरा विक्रीसाठी दाखल झालेला आहे आणि हरभरा पिकांच्या काढणीला सुरुवात झाल्यानं बाजारामध्ये आवक वाढताना पाहायला मिळते। PK-V2 या सर्वाधिक पेरणी होणाऱ्या वाणाला सध्या 5,600 ते 6,150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर मेक्सिकन हरभरा वाणाला 8,500 रुपयांचा दर देण्यात येतोय। शेतीसाठी 2024-25 या अर्थसंकल्पात 30,702 कोटींचा निधी देण्यात आलेला होता। या निधीपैकी आतापर्यंत केवळ 62% निधीचं वितरण झालंय। मात्र लाडकी बहीण योजनेवर सरकारने 30,000 कोटींचा खर्च केलाय, तर वर्षभरामध्ये कृषी योजनांवर खूप कमी खर्च झालेला आहे। पुण्यामधील ओतूर परिसरामध्ये कांदा काढणीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये भर पडलेली आहे। लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना 70,000 ते 80,000 एकरी खर्च लागत असल्याची माहिती आहे। खानदेशामध्ये खरबुजाच्या दरामध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे आणि यावेळी खरबुजाचे दर 24 ते 18 रुपये प्रति किलोवरून 12 ते 15 रुपये प्रति किलो असे खाली आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। पिवळ्या वाटाण्याच्या शुल्क मुक्त आयातीचा कालावधी 28 फेब्रुवारीला संपलेला आहे आणि त्यामुळे आजपासून पिवळ्या वाटाणा आयातीवर 50% शुल्क लागू करण्यात आलंय। आयातीवर 200 रुपये किलो किमान आयात मूल्य असणार आहे आणि केवळ कोलकाता बंदरावरच पिवळा वाटाणा आयात होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मका पीक लागवडीला धान्य पिकापेक्षा कमी पाणी लागत असून लागवड खर्च कमी लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मका घेतला जातोय। हरभरा बाजारामध्ये सरासरी क्विंटल मागे 50 रुपयांची सुधारणा दिसून आली आणि यावेळी बाजारामध्ये 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जातोय। दरम्यान बाजारामध्ये पुढील 2 महिने दबाव राहणार असल्याचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात आणि जालन्यामध्ये टँकरद्वारे द्राक्ष बागांना पाणी देण्याची वेळ सुद्धा येते। त्यामुळे पुढील 3 ते 4 महिने द्राक्ष उत्पादकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। बदलत्या हवामानाचा फळांचा राजा हापूस आंब्याला सुद्धा फटका बसताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वाढत्या तापमानामुळे आंबा करपून गेलाय। या नैसर्गिक संकटामुळे यावेळेला आंब्याचे फक्त 25%च उत्पादन होण्याचा अंदाज आहे।